वळूया गावाकडच्या 50 बातम्यांकडे। अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। यंदा वार्षिक सरासरीही न ओलांडलेल्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये जोर वाढवला। सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून परतीचा प्रवास करणारा पाऊस यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरीही मुक्काम हलवण्याचं नाव घेईनासा झालाय। या अवकाळी पावसामुळे भात पीक धोक्यात आले, काहींची कापणीही खोळंबली आहे। पावसाळ्यातील विश्रांतीनंतर माथेरानची राणी पुन्हा एकदा झोकात धावणार आहे। दसरा त्यानंतर दिवाळीचाही मुहूर्त हुकलेली टॉय ट्रेन 1 नोव्हेंबरला प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी घोषणा प्रशासनाने केली आहे। राज्यातील वाळू तुटवडा पुढील पंधरवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। महसूल विभागाने 350 वाळू घाटांच्या लिलावाची तयारी केली असून सध्या राज्यभरात 500हून अधिक वाळूसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गेल्या 7-8 दिवसात ऐन विमान प्रवासादरम्यान मोबाईल पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या 2 घटना घडल्या आहेत। त्यानंतर आता DGCA विमानातून पॉवर बँक नेण्यावर बंदी घालण्यात येईल का याचा विचार करता या संदर्भात नवीन नियमावली आणण्याचे संकेत दिले गेले। वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पाच्या कामांना पावसाळ्यानंतर गती मिळाली। MSRDC आता वर्सोवा, जुहू, कार्टर रोड आणि वांद्रे या 4ही दिशांनी समुद्रातील कामांना सुरुवात करणार आहे। त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता मदत होणार आहे। वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 1419 रहिवाशांचा लवकरच नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे। या रहिवाशांना डिसेंबर अखेरपर्यंत नव्या घराचा ताबा देण्याकरता म्हाडाने कंबर कसली आहे। त्या दृष्टीने उर्वरित 6 विंगमधील अंतर्गत आणि फिनिशिंगची कामे वेगाने सुरू आहेत। रेल्वे रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामकाजाकरता आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मेगा ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल 20 मिनिटे उशिराने धावतील। माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसंच पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। कोल्हापूर ते कलबुर्गी या मार्गावरून विशेष रेल्वे धावणार आहेत। याचा फायदा 2 राज्याच्या 4 जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांना झाला आहे। शिवाय या विशेष गाडीमुळे महालक्ष्मीसह गाणगापूरला दर्शनाकरता भाविकांना सहज जाता येणार आहे। भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरी त्या प्रकरणात न्यायालय इतर राज्यांबाबतही महत्त्वपूर्ण भूमिका घेऊ शकतं। त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे देशभरातील प्राणीप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे। एल्फिन्स्टन पूल पाडला जातोय पण त्याचे मुख्य पाडकाम रखडलंय। यंत्रणांमधले मतभेद हे त्याचं मुख्य कारण आहे आणि ते दूर होत नाही तोपर्यंत पाडकाम होणार नाही। त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे पाणीपट्टी वाढीचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे। 7 ते 7.5% वाढ करण्याचा प्रस्ताव लेखापाल विभागाने जल अभियंता विभागाला सादर केला आहे, परंतु यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही। दिवाळी संपल्यानंतर पुण्यात वाहतुकीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। हजारो कामगार, विद्यार्थी पुण्यामध्ये परत येत आहेत। सणानंतरच्या गर्दीचा अंदाज घेत पुणे वाहतूक पोलिसांनी प्रमुख महामार्गांवर संभाव्य गर्दीबद्दल वाहन चालकांना इशारा दिलेला आहे। पुण्यात उद्यापर्यंत वाहतूक अलर्ट देण्यात आलाय। पुण्यातून जाणाऱ्या 3 मोठ्या महामार्गांवर भयानक ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे। व्हॉट्सअॅपवर कुणाचं स्टेटस बघणार असाल तर आता तिथे जाहिराती बघण्याची तयारी ठेवावी लागेल। व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटनुसार आता स्टेटस आणि चॅनल्समध्ये सुद्धा जाहिराती दिसतील। मेटा कंपनीने याला दुजोरा दिला आहे। कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील वनक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या हत्ती पकड मोहिमेला आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले। या धरपकड मोहिमेने तातडीने बंदी घालावी अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली आहे। मुंबई शहर आणि पूर्व आणि पश्चिम उपनगर मिळून सुमारे 67 ठिकाणी मुंबई महापालिकेने छटपूजेकरता सोयी उपलब्ध करून दिल्या। तसंच स्वच्छ आणि सुरक्षित असे एकूण 148 कृत्रिम विसर्जन तलाव, टाकी यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। तसंच तात्पुरत्या स्वरूपात 403 चेंजिंग रूम्स उभारण्यात आली आहेत। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली। ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी देशातील 132 शहरांमध्ये होणार आहे।
मुंबईतील महत्त्वाचं पर्यटन स्थळ आणि मच्छीमार व्यवसाय केंद्र असलेल्या वरळी कोळीवाडा समुद्रकिनारा वर्षभर चकाचक राहणार आहे। याकरता महापालिकेच्या वतीनं नुकतीच नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात आली। त्याकरता वर्षाला 1.44 कोटी खर्च केले जाणार आहे। मासिक आणि वार्षिक टोल पासची माहिती देण्याकरता टोल प्लाझावर माहिती प्रदर्शित केली जाईल असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शुक्रवारी जाहीर केलं। हवा प्रदूषणाबाबत सतत चिंतेत असताना सुद्धा आपण दिवाळीच्या जल्लोषात फटाके फोडतो आणि हवा आणखी बिघडवतो, खराब करतो आणि दिवाळीनंतर सर्दी खोकला यासारख्या आजाराला आमंत्रण देतो। यंदा मात्र ऐन दिवाळीतच पाऊस आल्यानं वाढलेला हवा प्रदूषण लगेचच पूर्णतः विरून गेलं। सर्वत्र स्वच्छ हवा अनुभवायला मिळतेय। दिल्ली एनसीआर मध्ये वायू प्रदूषण सातत्याने वाढते। शनिवारी दिल्लीतील आनंद विहारमध्ये AQI पातळी 412 नोंदवली गेली, ज्यामुळे प्रदूषण पातळी गंभीर श्रेणीमध्ये आलेली आहे। अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब आहे। भारतात आता श्वास घेणं देखील जीवघेणं होत चाललंय। स्वीडनमधल्या कॅरोलिन्का या इन्स्टिट्यूटच्या एका नव्या अहवालानुसार 2009 ते 2019 या काळात वायू प्रदूषणामुळे देशात तब्बल 38 लाख लोकांचा मृत्यू झालाय। तसंच लहान आणि औद्योगिक शहरं आता नवीन प्रदूषण हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत राहावी याकरता स्मार्ट सिटी प्रशासनानं नियोजन केलं असून लवकरच 34 नवीन ई-बस शहरात दाखल होणार आहेत। त्याकरता चार्जिंग स्टेशन उभारणीचं काम जाधववाडी इथल्या बस डेपोमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे। अमरावती इथल्या विमानतळावरून अलायन्स एअरलाइन्सच्या अमरावती ते मुंबई विमानसेवेच्या वेळेत बदल होणार आहे। सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 4 दिवस आठवड्यातून मुंबईकरता विमानसेवा असणार आहे। त्या अनुषंगाने अलायन्स एअरलाइन्सच्या संकेतस्थळावर वेळेत बदल करण्यात आलेले आहेत। डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अश्वप्रदर्शन भरवलंय। या अश्वप्रदर्शनाला संपूर्ण भारतभरातून अश्वप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। भारतात अनेक मातब्बर घराणी आहेत, पण अश्वांचं संगोपन प्रेमाने करणारे फारच कमी आहेत। अश्वप्रेमाचा नादच वेगळा असं म्हणत दुसरे कोणतेही नाद लागत नाहीत असं मिश्किलपणे धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं। अकलूजमधल्या अश्वप्रदर्शनाला हैदराबादच्या नवाब यांनी सुद्धा हजेरी लावली। भारतभरातून अश्वांचं संगोपन करणारे स्टॅटफॉर्मचे मालक या अश्वप्रदर्शनामध्ये आले होते। चांगल्या प्रकारच्या मारवाडी जातीच्या अश्वांची निर्मिती व्हावी हा अश्वप्रदर्शन भरवण्याचा हेतू असल्याचं प्रदर्शनाकरता आलेल्या निरीक्षकांनी सांगितलं। नागपूर महापालिकेने हेल्दी स्ट्रीट्स नेटवर्क उपक्रम राबवण्याचा उपक्रम केला, निर्णय घेतला। या उपक्रमांतर्गत झाशी राणी चौक ते अंबाझरी तलावापर्यंतच्या 11 किलोमीटर मार्गाचं हेल्दी स्ट्रीटमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। यात मुख्य 9.5 किलोमीटर कॉरिडॉर सोबत 1.5 किलोमीटर जोडरस्त्यांचा समावेश राहणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या वडाळी वनपरिक्षेत्रालगत असलेल्या महादेव खोरी परिसरातील मंगलधाम आणि गौतमनगर भागात बिबट्याची मादी 2 पिलांसह फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला। नागरी वस्तीत बिबट्या फिरत असल्यानं स्थानिकांमध्ये घबराट पसरली। रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचं आवाहन वनविभागानं नागरिकांना केलं। ऐन भात कापणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात कोकणात विशेषतः कुडाळ तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट उभं ठाकलं आहे। हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती असल्याने शेतकरी हतबल झालेला आहे। शासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। चोपडा शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावली। ऑक्टोबर हीटचा सामना करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्वारी आणि हरभरा पेरणी केल्यानं त्यांनाही पावसाचा फायदा झाला। पालघरच्या विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यात पावसानं हजेरी लावली। सततच्या पावसानं भातशेतीचं नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फिरलं, त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे। पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाकरता राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करता रेल्वे प्रशासनानं सोलापूर मिरज आणि मिरज लातूर या मार्गांवरून विशेष गाड्या चालवण्याचं ठरवलं आहे। 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळात रेल्वेच्या 36 फेऱ्या चालवल्या जातील। या विशेष फेऱ्या असतील।
धाराशिव शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अंतर्गत रस्त्याच्या 117 कोटीच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामावरील स्थगिती उठवत या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याचं ठरवलं आहे। छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। गावाकडच्या बातम्या पुन्हा एकदा। मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा डौलानं फडकवण्याकरता शिवसेना सज्ज झाली असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे। या मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारलं जाण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यामध्ये देशव्यापी स्तरावर मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे। त्यात 10 ते 15 राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाते। महायुती म्हणून लढण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जुंपली स्वबळावर लढा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री भरणे यांनी म्हटलं, तर भाजप देखील स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं प्रत्युत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी दिलं। फलटणच्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। पोलीस आरोपींविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करतील असा विश्वास खासदार उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला। सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या समाप्ती अहवालात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आली। केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला। गेल्या 24 तासात रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी संबंधित लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे। अद्याप 5 मृतांची ओळख पटलेली नाही। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बसस्थानकातून एका 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। या प्रकरणी तातडीनं तपास करत आरोपी मुन्ना ठाकूर याला पोलिसांनी अटक केली। लखनौच्या सुशांत गोल्ड सिटी पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीला पोलीस कोठडीतून सोडण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं गोंधळ घातला आणि तिथं तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट केली। गुजरातमधील वडोदरा इथं काही लोकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 14 ऑटो रिक्षांची तोडफोड केली। मंजलपूर या परिसरातील तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। गुजरातमधील भावनगरमध्ये एका ऑटो रिक्षा समुद्राच्या पाण्यात अडकली। तिथे आलेल्या एका पर्यटकानं जबरदस्तीने रिक्षा पाण्यात नेण्यास सांगितलं। तिथे रिक्षाची चाकं वाळूमध्ये रुतली असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथे सुरू असलेल्या फ्लाइंग फेस्टिवलमध्ये लँडिंग करताना एका पॅराग्लायडरचा अपघात झाला। मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या बचाव पथकानं पॅराग्लायडरला वाचवलं। ओडिशातील मयूरभंजमध्ये एका पिसाळलेल्या जंगली हत्तीनं भर रस्त्यात गोंधळ घातला। रस्त्यावरून जाणाऱ्या बसच्या मागे लागल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। आज छठपूजेचा दुसरा दिवस। या दिवशी निर्जळ व्रत करून गुळखीर आणि फळांचा महाप्रसाद अर्पण केला जातो। इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमधील एका गावात काही आरोपींनी हल्ला केला। यात अनेक वाहनांना आग लावण्यात आली। नागरिकांवर हल्ला झाला। हल्ल्यात 4 जण जखमी झाले। झेलेन्स्कीचा रशियावर गंभीर आरोप आहे। ड्रोन क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियानं कीववर मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करत केल्याचा आरोप केलाय। तर यात अनेक रशियन नागरिक हल्ल्यात मारले गेलेत असाही दावा करण्यात आलाय। अफगाण सैन्याच्या हल्ल्यांनी हादरलेल्या पाकिस्ताननं कराचीमध्ये अफगाण निर्वासितांची घरं उद्ध्वस्त केली। पाकिस्तानी पोलीस दिग्दर्शकांवर हल्ले करत आहेत। मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये विश्वचषक खेळण्याकरता आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा विनयभंग झाला। या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। अमेरिकेमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक बिगर अमेरिकन नागरिकाचं आता छायाचित्रण केलं जाईल। हे पाऊल डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणं आणि बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालणं असा आहे। जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांना जोरदार झटका बसलाय। मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर 3.4% घसरले। त्यांच्या संपत्तीत तब्बल 11 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 96,606 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। ब्लूमबर्ग बिलियनियरच्या इंडेक्सच्या माहितीनुसार मस्क यांची एकूण संपत्ती 451 अब्ज डॉलर आहे।
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांनी स्वतःच्या शैलीत मनसोक्त फटकेबाजी करत टीकाकारांची तोंड बंद केली. शिवाय भारताला तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 69 चेंडूंआधी 9 गड्यांनी शानदार विजय मिळवून दिला.